साखर किंवा गुळाचा पाक न घालता सहजपणे वळता येईल असे गव्हाच्या पिठामध्ये डिंकाचे लाडू आज आपण बनवणार आहोत। अतिशय चविष्ट आणि एकदम झटपट बनणारे हे लाडू तुम्ही बनवून महिना 2 महिना ठेवू शकता। जास्ती दिवस ठेवल्यानंतर सुद्धा कडक न होणारे आजचे आपले हे लाडू आहेत। आता ते झालेत कसे ते सुद्धा पाहूया। हिवाळ्यामध्ये थंडीपासून दूर राहण्यासाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी मंडळी रोजचा फक्त एक लाडू। तर जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी कणिक म्हणजे 200 ग्राम कणिक घेतलेली आहे। इथे 200 ग्राम कणिक तर 100 ग्राम मी बारीक रवा घेतलेला आहे। याच वाटीचा माप मी घेतलेला आहे। सेम वाटीने मी कणिक सुद्धा घेतलेली आहे। त्यासोबत आपल्याला ड्राय फ्रूट्स घ्यायचे आहेत 50-50 ग्राम म्हणजे 50 ग्राम बदाम, 50 ग्राम अक्रोड आणि 50 ग्राम काजू म्हणजे छोट्या छोट्या वाट्या। तुम्ही 50 ग्राम मनुका, पिस्ता वगैरे सुद्धा घेऊ शकता। त्यासोबत 50 ग्राम डिंक मी घेतलेली आहे। डिंक तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता। त्यासोबत 1 चमचा वेलची जायफळ पूड, 1 चमचा मेथी पावडर घेतलेली आहे। मेथी पावडर बनवण्यासाठी मेथी हलकीशी भाजून घेऊन खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पावडर करायची आहे। तूप घ्यायचं आपल्याला। तुपाचं प्रमाण मी रेसिपी करताना तुम्हाला दाखवेन। आता याच्यामध्ये आपण गोडपणासाठी खजूर किंवा मनुका घेतलेले नाहीयेत, गुळामध्ये करणार आहोत आणि गुळ कसं वापरायचं हे तुम्हाला मी नंतर रेसिपी करताना दाखवेन। आता सर्वात आधी आपल्याला डिंक तुपामध्ये तळून घ्यायचं। तर त्यासाठी 2 ते 3 चमचे तूप गरम करा। पाऊण वाटी तूप होतं त्यातला 1 चमचा ठेवलेला आहे। तूप गरम झाल्यास आपण डिंक तळून घेऊया। संपूर्ण डिंक घालायचं नाहीये, थोडं थोडं करून तळून घ्यायचंय। डिंक साईजनी वाढते तळून झाल्यानंतर, म्हणून त्यांना जागा मिळावी, व्यवस्थितपणे फुगावं म्हणून थोडं थोडं करून तळून घ्या। तुम्ही बघू शकता जसे तळलेले साबुदाणे असतात तसेच झालेले आहेत। परफेक्ट रंग आणि छान फुललेले आहेत। काढून घ्या आणि याच प्रकारे उरलेले डिंक सुद्धा तुम्ही तळून घ्या। डिंक तळून झालेले आहेत, साईडला ठेवून देऊया आणि याच तुपामध्ये आपण आता काजू, अक्रोड आणि बदाम हलकेसे रोस्ट करून घेऊया साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी। याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही मनुका, पिस्ता, खजूर वगैरे घालू शकता, पण याच्यामध्ये मी खजूर आणि मनुका घातले नाहीयेत कारण आपण गुळामध्ये आज हे लाडू बनवणार आहोत। जर याच्यामध्ये खजूर किंवा मनुका घातले असता थोडा गोडटपणा वाढला असतं, म्हणून परफेक्ट प्रमाण ठेवण्यासाठी त्या 2 गोष्टी मी घातलेल्या नाहीयेत। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालून गुळाचं प्रमाण कमी करू शकता। हे बघा रोस्ट करून झालेले आहेत। आता साईडला ठेवून देऊया थोडंसं थंड करायला। आता याच तुपामध्ये आपण कणिक भाजून घेऊया। तर कणिक 2 कप आहे, तर सुरुवातीला एवढंच तूप पुरेसं आहे। हलकसं कोरडंच भाजून घ्या, जेवढं कोरडं भाजून घेणार तेवढंच ते व्यवस्थितपणे भाजून होईल आणि लवकर भाजून होईल। कणिक साधारण 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, परफेक्ट रंग येईपर्यंत। साधारण 5 मिनिटांनंतर आता याच्यामध्ये आपण घालूया तूप। तूप इथे मी 2 चमचे घालतीये। सुरुवातीला एखादा चमचा होतं आणि आता 2 चमचे म्हणजे 3 चमचे भरून तूप झालेलं आहे। पुन्हा 5 ते 7 मिनिटं याच प्रकारे परतत राहा, तुपामध्ये भाजत राहा। साधारण 5 मिनिटांनंतर पुन्हा मी याच्यामध्ये तूप घालतीये 2 चमचे। भाजतानाच तुम्हाला अंदाज येईल की कणिक असं कोरडं आहे की पुरेसं तूप झालेलं आहे, त्या अंदाजानेच आपल्याला तूप याच्यामध्ये घालत राहायचं आहे। तर आता बघा सुरुवातीला 1 चमचाभर होतं, मग 2 चमचे घातले, पुन्हा 2 चमचे। हलकासा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण वाटीभर रवा घातलेला आहे। रवा सुद्धा आपल्याला भाजायचा आहे। रवा लवकर भाजून होतो म्हणून शेवटी शेवटी घालायचा आहे। आणि साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे, छान भाजून झालेला आहे। आता जसं की या पिठामध्ये आपण पाक वगैरे घालणार नाही आहोत, म्हणून वळायला त्रास होऊ नये म्हणून थोडंसं जास्तीचं तूप आपण याच्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे पुन्हा आपण 3 चमचे तूप वाढवतोय। आता इथे विरघळलेलं तूप आहे म्हणून 3 चमचे, घट्ट असेल तर 1.5 चमचा पुरेसा आहे, म्हणजे टोटल 7 चमचे तूप आपण याच्यामध्ये घातलेलं आहे। सुरुवातीलाच आपण जास्तीचं तूप घातलं असतं, पण त्याच्यामुळे कधी कधी पीठ सैलसर झालं असतं आणि लाडू वळायलाही खूप त्रास झाला असता, खूप सैलसर झाले असते। म्हणून थोडं थोडं करूनच तूप घालावं आणि या प्रकारे भाजून घ्यावे। तुम्ही बघू शकता छान भाजून झालेला आहे, रंग सुरेख आलेला आहे। आणि बघा
आरामात तुम्हाला वळता येईल इतपत पीठ झालेलं आहे। आता भाजलेलं मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता हलकसं पसरून घ्या, म्हणजे लाडू वळताना हाताला चटका वगैरे नाही लागणार, म्हणजे हलकसं रूम टेम्परेचरवर येईल। मीनवाईल आपण काजू बदाम पिस्ता मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया। खूप अशी पावडर करायची नाहीये, फक्त एकदा फिरून घ्यायची आहे। हे बघा कोर्स ग्राइंड झालेली आहे, खूप अशी फाईन पावडर आपण केलेली नाहीये, एकदाच फिरवलेली आहे। आता मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता ब्लेडच्या आजूबाजूला कुठेही पावडर वगैरे जास्ती लागलेली नाहीये, म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स वेस्ट गेलेले नाहीयेत आणि लागले असते तरी आपल्याला आरामात त्या ब्लेडनी काढता आलं असतं। आता याच्यामध्ये आपण डिंक घालून डिंक सुद्धा एकदा फिरवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे असा भांडा नसेल, ब्लेड एकदम खालच्या बाजूला असेल, तर डिंक मिक्सरमध्ये फिरवून घेऊ नका, हाताने चुरून घ्या, म्हणजे जास्तीचं साहित्य जे आहे ते मिक्सरला लागून म्हणजे ब्लेडला लागून वेस्ट नाही होणार। हे बघा डिंक सुद्धा आपण एकदा फिरवून घेतलेला आहे, एकदम कोर्स ग्राइंड झालेला आहे, जसा टेक्स्चर आपल्याला हवं असेल तसंच आहे। आता हे काढून घेऊया, संपूर्ण मिश्रण काढून घ्या। आता ब्लेडला लागलेले जे मिश्रण आहे ते सुद्धा काढून घ्या। आता याच्यामध्ये आपण घालूया मेथी पावडर आणि वेलची जायफळ पूड। मेथी पावडर इथे आपण 1 चमचा घेतलेला आहे आणि पुरेसा आहे, पण जास्ती जर तुम्हाला कडू आवडत असेल तर तुम्ही एकाच्या ऐवजी 1.5 ते 2 चमचे सुद्धा घालू शकता। आता याच्यामध्ये आपण घालूया गुळ। गुळ इथे खिसलेला गुळ घेतलेला आहे ऑर्गॅनिक, जो थोडंसं काळपट रंगाचं असतं। 250 ग्राम आहे, म्हणजे पाव किलो। गुळ खिसायला बघा असं गुळ घ्यायचा आणि फक्त खिसून घ्यायचं। मार्केटमध्ये असं पाऊण किलोचं ऑर्गॅनिक गुळ मिळतं, ती फक्त खिसून घ्यायची आहे। बारीक तुकडे करायला नको, कापायला नको किंवा पाक सुद्धा करायला नको, आरामात खिसून होते। आता हे खिसलेलं गुळ आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बाकीचे साहित्य 500 ग्राम पर्यंत आहे आणि 250 ग्राम गुळ, म्हणजे जवळजवळ पाऊण किलोची सामग्री आहे। गुळ पण बघा आरामात मिक्स होते, तर मिक्स करून झालेला आहे। आता फक्त लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि लाडू पण बघा जेवढे मोठे किंवा छोटे लाडू हवेत तेवढं मिश्रण हातात घेऊन या प्रकारे फक्त हलकसं दाबून गोल गोल फिरवा आणि लाडू तयार। आरामात वळले जातात। परफेक्ट कणिक डिंकाचे लाडू तयार झालेला आहे मंडळी। तर याच प्रकारे बाकीचे लाडू सुद्धा तुम्ही करून घ्या। जसे आजचे लाडू खूप पौष्टिक लाडू आहेत, हिवाळ्यामध्ये थंडीपासून वाचवण्यासाठी रोजचं एक खावं, तसंच मी डिंक खोबऱ्याचे लाडू सुद्धा बनवलेले आहेत। त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मी साखर किंवा गुळ दोन्ही घातलेले नाहीयेत। नॅचरल खजूरपणाचा गोडटपणा त्याच्यामध्ये आहे मंडळी, तर नक्कीच पहा। आणि आजचे आपले कणिक डिंकाचे लाडू सुद्धा मंडळी झालेले आहेत। आय होप तुम्हाला आवडले असतील, तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा, सर्वांना खायला द्या आणि थंडीमध्ये आजारपणापासून दूर राहा। हे लाडू बनवल्यानंतर एका एअरटाइट डब्यामध्ये पॅक करून ठेवा, कितीही दिवस राहिले तरी कडक नाही होणार। आणि झालेत बघा काय जबरदस्त ना, एकदम परफेक्ट। याच्यामध्ये डिंकाचा आणि ड्रायफ्रूटचा क्रंचीनेस आहे, गुळाचा गोडटपणा आहे आणि पौष्टिक तर आहेतच। तर मंडळी आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।